माऊलीनंतर आता तुकारामांच्या पालखीकडे वळूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 341वा पालखी सोहळा उत्साहात पार पडतोय। या पालखी तुकाराम महाराजांच्या वंशातील मोरे कुटुंबातील महिला देखील मोठ्या आनंदाने वारीत सहभागी झाल्या। वारी ही घरचीच परंपरा असल्याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाऊले चालती पंढरीचे वाट करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे चालली। या पार्श्वभूमीवर खरं तर देहूमध्ये ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य, त्या ठिकाणचा इतिहास सगळं आहे। ही सगळी मंडळी महिला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशज परंपरेतील आहेत। आम्हाला खूप छान वाटतं, म्हणजे आम्ही त्यांच्या वंशातले आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो की या वंशामध्ये आम्ही आलो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो। वारीचं महत्त्व आता आम्हाला आनंद वाटतो वारीला आल्यावर। आमचं महाराजांच्या वंशाळी म्हणल्यानंतर महाराजांची पालखी निघाली की आम्हाला तिथं घरी कसं तरीच होतं, चैनच लागत नाही। महाराजाचं कधी आम्ही 25-26 वर्ष झाले। वारीविषयी म्हणजे मुलगी कशी एखादी सासरीवरून नांदायला जायचं असलं, माहेरी जायला उत्सुक असते, तसं आम्ही वारी म्हटलं का वारीला अगोदर 2 महिने तयारी असते आमची की आम्हाला वारीला जायचं, वारीला जायचं। पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रत तयारी सगळे करत असतात। कशी तयारी करतात सगळ्या वारीची? महिना आम्ही आधी तयारी करतो, जायचं म्हणून। तुकाराम महाराजांची वारी म्हणजे आम्हाला वाटतं की आमच्या माहेरी जाणार आहे। आई वडिलांची आठवण येत नाही, पण पंढरपूरची आठवण येते। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, वडापुरी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।